सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 2500 रुपये खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे. लाईव्ह प्रूफ तुम्ही इथं चेक करू शकता. आता तुमच्या खात्यामध्ये जर पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आताच्या 2 गुड न्यूज इथं आलेल्या आहे, जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल आहे. तर आता अनेक लाभार्थ्यांना जे की 2500 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसे इथं क्रेडिट होणे सुद्धा सुरू झालेले आहेत. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग तिन्ही योजनेचे पैसे एकत्र काही लोकांना 2000 तर काही लोकांना 1500 तर 2500 याप्रमाणे पैसे इथं खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर मोठी अपडेट म्हणजे नवीन फॉर्म सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे तिन्ही योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात आणि तिन्ही योजनेचे नवीन फॉर्म सुरू झालेले आहेत. याचप्रमाणे ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत, ज्यांनी कोणाला नवीन योजनेचा लाभ घ्यायचा आहे किंवा चुकीची माहिती देऊन तुमचा जर फॉर्म इथं अर्ज रिजेक्ट झालेला होता तर अशांसाठी गुड न्यूज आहे, नवीन अर्ज इथं करता येणार आहे. तर आता सर्वप्रथम आता कोणाला पैसे इथं आलेले आहेत, तर ज्यांचा आधार लिंक आहे, बँक खाते सक्रिय आहे, ज्यांचा अर्ज मंजूर आहे, तर अशा लोकांना इथं पैसे खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर आता कोणकोणते जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण इथं पाहणार आहे. तर कोणत्या लाभार्थ्यांचे पैसे इथं अडकलेले आहेत, ज्यांचा आधार लिंक नाही, बँक खाता इनॲक्टिव्ह आहे, अर्ज पेंडिंग आहे, कागदपत्र अपूर्ण आहेत, तर अशांचे पैसे इथं थांबलेले आहेत. तर आता 2500 रुपये जे की याप्रमाणे या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर येते आपलं कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड. तर आता तिन्ही योजनेचे पैसे जे की 2500 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये इथं येत आहे. किती? तिन्ही योजनेचे. यानंतर ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर 3 जे काही अपडेट्स इथं आलेले आहेत. तर एक म्हणजे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये महिना इथं जमा होण्यास सुरुवात. त्यानंतर दुसरी जी गुड न्यूज म्हणजे ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहे. याचप्रमाणे ज्यांचे कोणाचे पैसे थांबलेले होते तर अशांना पैसे देखील इथं जमा होत आहे. आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, निराधार, विधवा, अपंग तर अशांना जे की 2500 रुपये दरमहा इथं जमा होण्यास सुरुवात. याचप्रमाणे श्रावणबाळ या योजनेसाठी पेन्शन योजना जे काही नियमितपणे खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. याचप्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील जे काही आर्थिक मदत आहे ते पैसे इथं जमा होत आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये SMS देखील लाभार्थ्यांनी इथं आलेल्या आहेत. ज्यांना कोणाला SMS आलेला नसेल तर अशांनी बँकमध्ये जाऊन चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही. आता महत्त्वाचे जे काही यामध्ये आहे, ज्यांचा अर्ज मंजूर आहे त्याचप्रमाणे अशांनाच पैसे इथं जमा होत आहे. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने लेखी अर्ज द्यायचा आहे प्रति माननीय तहसीलदार साहेब, गट विकास अधिकारी. याचप्रमाणे योजनेअंतर्गत अनुदान रक्कम न मिळाल्याबाबत अर्ज. महोदय, मी खाली सही करणारा किंवा करणारी जे काही असेल तुमचं नाव इथं लिहायचं आहे, राहणार, मोबाईल नंबर. मी संजय गांधी निराधार अनुदान योजना जे असेल त्यावरती असं टिक करा. कशी? राईट टिक. किंवा श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना किंवा दिव्यांग योजनेचा लाभार्थी आहे, कोणतंही एक असेल त्यावरती क्लिक करा. त्याचप्रमाणे तुमचा अर्ज क्रमांक इथे टाका, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व्यवस्थित टाका. कोणती बँकेचं आहे, स्टेट बँक आहे ते स्टेट बँकेचं नाव टाकायचं आहे. सर्व डिटेल जे की तुम्हाला याप्रमाणे स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे जसंच्या तसा हा अर्जाचा महिना इथं तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. यानंतर खाली यायचं आहे. सोबत तुम्हाला यासोबत कागदपत्र इथं जोडायचे आहे. यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत. तर आता तहसील कार्यालय, पंचायत समिती किंवा समाज कल्याण कार्यालयामध्ये हा जो अर्ज आहे ते सबमिट करायचा आहे आणि त्यांच्याकडून एक पावती घ्यायची आहे. त्याचप्रमाणे त्याचं स्टेटस पाहत राहायचं आहे. बंद होण्याचे जे काही मुख्य कारणे काय असू शकते, यामध्ये आधार लिंक नसेल, बँक खाते इनॲक्टिव्ह असेल, KYC नसेल, वार्षिक पडताळणी म्हणजे तुम्हाला हयाचा दाखला द्यायचा राहतो ते जर दिलेला नसेल तर तुमचे पैसे तर थांबलेले असेल. तर आता नवीन अर्ज सुरू झालेले आहेत. तर आता जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग तिन्ही योजनेचे लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. तर प्रति तहसीलदार साहेब किंवा समाज कल्याण अधिकारी, तालुका जिल्हा नवीन अर्ज सादर करण्याबाबत महोदय, मी खाली सही करणारा तुमचे नाव लिहा. त्याचप्रमाणे कोणत्या योजनेअंतर्गत तुम्ही बसता यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर मी या योजनेअंतर्गत सर्व अटी व शर्ती पूर्ण करते किंवा कृपया माझा अर्ज स्वीकारून मला योजनेचा लाभ मंजूर करावा ही नम्र विनंती
माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. तुमचं नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर, पत्ता, आपला विश्वासू, स्वाक्षरी, नाव, दिनांक, ठिकाण या पद्धतीने लिहायचं आहे. याचप्रमाणे अर्जासोबत लागणारी कागदपत्र. तर यामध्ये तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, फोटो, अपंग जर असेल, हँडिकॅप जर असेल तर त्यांना अपंग प्रमाणपत्र इथं लागणार आहे. शेवटची तारीख लवकरच इथं येत आहे. तर सर्व लाभार्थ्यांनी लगेच संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांग तिन्ही योजनेच्या लाभार्थ्यांना जे की इथं 2500 रुपये दरमहा इथं तर मिळत आहे, 2500 रुपये खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे. त्याचप्रमाणे नवीन अर्ज देखील इथं सुरू करण्यात आलेले आहे. आता काही लाभार्थ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला 1500 रुपये मिळालेले आहेत. तर आता हे तुमच्या कॅटेगरीनुसार आणि याच्यानुसार तुम्हाला वेगवेगळी रक्कम असू शकते पात्रतेनुसार. तर सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता प्रोसेसिंग DBTमुळे किंवा काही बँकचं सर्व्हरमुळे काही कालावधी इथे टाईम लागू शकतो. तर सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 3 दिवसात सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होणार आहे.